भाजपाचे नेते म्हणतात, दुसरीकडे महामंडळ जे जाहीर केले त्याला मात्र निधी दिला जात नाही. काय नेमकं या कारण आहे? ह्याच्या मागे ओबीसींची शुद्ध फसवणूक आणि त्यांचा वापर करायचा आणि आपल्या जेवणातला जसा कडीपत्ता बाजूला फेकून देतो तसा बाजूला फेकून देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कडीपत्त्यासारखा ओबीसींचा वापर सध्या चालू आहे. बावनकुळेंनी एका बैठकीत असं आहे की या देशामध्ये नरेंद्र मोदी घाबरतात फक्त राहुल गांधींना, त्यामुळे त्यांना काँग्रेस संपवायचे आणि महाराष्ट्र हे काँग्रेसचं नाक आहे ते त्यांना संपवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सीडी तुमचं काय ते सीआयडी ईडी हे सगळे बाजूला करा ना. कोण काँग्रेस सोडते बघू का तुमचे सगळे परत येते ते कळेल ना. 70% शासकीय यंत्रणाचा वापर तुम्ही करताय, हा वापर तुम्ही पहिल्यांदा थांबवा आणि मग कळा. बावनकुळेंना आमची मान विनंती आहे की हे जे चाललंय ना तुमचं, आता मला सांगा अजित पवारवर किती केसेस होत्या, झालं सगळं बंद. हसन मुश्रीफवर किती केसेस होत्या, झालं सगळं बंद. मग काय चाललंय? मग कशासाठी केलं? त्यांना पक्षामध्ये ओढायसाठीच केलं ना तुम्ही. हे सगळं बंद करा ना, मग बघू कोण कोणाच्या पक्षात राहतंय आणि मग या समोर बघू काय होतंय ते.